हॅलो मित्रांनो, आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज कॅपमध्ये कोणत्या पद्धतीनं काम केलं जातं, इंट्राडे असेल, BTST असेल, लॉंग टर्म असेल, स्विंग ट्रेडिंग असेल, याविषयी सर्व आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सर्व कन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत. ते कोणी जर पाहिलं नसेल तर ते व्हिडिओ पाहून घ्या. आजच्या डेटमध्ये ह्या ज्या तुम्हाला लाईन्स दिसत आहेत हे मी कशा ड्रॉ केलेल्या आहेत आणि याचं काय काम आहे मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगणार आहे. आज तुम्हाला माहीतच असेल ओव्हरऑल मार्केट जर आपण पाहिलं पूर्ण रेडिश होतं. पूर्ण रेडिश म्हणजे जवळपास निफ्टी 350 पॉईंटच्या जवळपास डाऊन आहे. सेन्सेक्स 1300-1400 पॉईंट डाऊन आहे. ह्या पद्धतीनं मार्केट तुम्हाला आज पाहायला भेटलं. तर ह्या लाईन्स काय करतात मित्रांनो, हे तुम्हाला सपोर्ट, रेजिस्टन्स, डिमांड झोन आणि सप्लाय झोन सुद्धा दर्शवतात. हे खालचे जर तुम्हाला दिसत असेल बघा मार्केट, एक मिनटं मी तुम्हाला दाखवतो. इथे थोडंसं ऑब्झर्वेशन करा. ह्या लाईन्स मी मार्केट सुरू होण्याच्या पूर्वीच ड्रॉ केलेल्या होत्या, म्हणजे कालच्या डेटमध्येच लाईन मारलेल्या होत्या. आजचा भाग फक्त एवढा आहे आपला. ही कॅन्डल आपण 1 घंट्यावर घेतलेली आहे, 1 घंट्याचा आहे म्हणून एवढेच आहेत बस. 9:30 ते 3:30 पर्यंतचे एवढेच कॅन्डल आहेत 11 तारखेचे. हे सगळं स्ट्रक्चर कसं आहे थोडकं समजून घ्या. हे बघा मार्केट हा इथून वर गेलं म्हणजे इथे एक सपोर्ट बनला, S1 आपण लिहू शकतो, रेजिस्टन्स आहे R1 लिहू शकतो. पुन्हा खाली आलं S2, पुन्हा रेजिस्टन्स R2, पुन्हा जवळपास त्याच लेवलला आलं, इथं S3, इथून वर गेलं R3, पुन्हा आणखी खाली आलं सपोर्ट S4 आणि आता सपोर्ट तोडून हे आणखी खाली येते. कोणत्या सपोर्टवर? हे पहिला सपोर्ट. हा बघा, हा होता पहिला सपोर्ट. S1, S2, S3, S4 म्हणजे S4 तुटला डायरेक्ट त्यानं S3ला आलं. पहिली कॅन्डल तुम्हाला S3ला दिसेल. S3 पासून सगळ्यांना कन्फ्यूज केलं, दिवसभर मार्केट इथपर्यंत होतं आणि 2-2:30 वाजता सडनली डाऊन झालं आणि जवळपास S2च्या लेवलला आलेलं आहे. तर ह्या लेवल्स खूप महत्त्वाच्या आहेत. मार्केट सुरू होण्याच्या पूर्वीच तुम्ही S1, S2, R1, R2 म्हणजेच डिमांड झोन कुठे आहे, सप्लाय झोन कुठे आहे, सपोर्ट कुठे भेटत आहे, रेजिस्टन्स कुठे भेटत आहे, हे अगोदर ड्रॉ करून घ्या. तुम्हाला एक क्लिअर कट अंदाजा राहू शकतो. आता मार्केट काय करेल याच्यासमोर तर तुम्हाला सांगतो मी. इथे सपोर्ट आहे, इथे सपोर्ट आहे, इथे सपोर्ट आहे, इथे सपोर्ट आहे. प्रॉब्लेम काय येते, हा जो सपोर्ट होता हा आता रेजिस्टन्सचं काम करत आहे. हा म्हणजे हे बघा इथून वर गेलं आणि इथे रेजिस्टन्सचं काम करतं, इथून सडनली ड्रॉप झालेलं आहे. तर आता उद्याच्या डेटमध्ये मार्केट मे बी वर जाईल, देन पुन्हा हा जर सपोर्ट जर तुटला तर इथून आपल्याला खाली फॉल होताना दिसू शकतं. नाही झालं तर इथं उद्या आपण बाईंगची पोझिशनच घ्यायला पाहिजे असं मला तरी वैयक्तिक लेवलवर वाटतं. तर ह्या कन्सेप्ट तुम्हाला सांगायचे हे लाईन तुम्ही चालू मार्केटमध्ये ड्रॉ नका करू, अगोदर मारून घ्या, तुम्हाला एक रेंज भेटते. थँक्यू.